होया आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्याने विचार करायला लावणारी बातमी ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोवळ्या वयात तब्बल 453 मुली या आई बनलेल्या आहेत। कमी वयात 453 मुलींवर मातृत्वाची जबाबदारी आलेली आहे। पैठणमध्ये सर्वाधिक अल्पवयीन माता आहेत, 170 अल्पवयीन माता पैठणमध्ये आहेत। त्या खालोखाल वैजापूरमध्ये 96 तर सिल्लोडमध्ये 86 मुलींवर कमी वयात मातृत्वाची जबाबदारी आलेली आहे। 15 ते 18 वयोगटातल्या मुलींची संख्या यामध्ये लक्षणीय आहे। आरोग्य विभागानं या संदर्भातली धक्कादायक आकडेवारी समोर आणलेली आहे। काय नेमकी तिथली परिस्थिती आहे याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडनं आपण थोड्याच वेळात या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। सचिन, धक्कादायक आकडेवारी समोर येते या संदर्भातली आणि आपण पाहतो आहोत की ही आरोग्य विभागानंच आकडेवारी आता समोर आणलेली आहे। याविषयीची माहिती मी अतिरिक्त तुमच्याकडनं जाणून घेईनच। आपल्या सोबत सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत। रुपालीताई, खूप गंभीर अशी ही आकडेवारी समोर येताना दिसते आणि केवळ एका जिल्ह्यातली आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आहे आणि ही आकडेवारी पाहिल्यावर असं वाटतं की खूप काम करण्याची गरज आहे। आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। या संदर्भात मी गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी ही आकडेवारी पत्रकार परिषद घेऊनच छत्रपती संभाजीनगर येथे कळवली होती। कारण की आपल्याकडे बालविवाहाच्या विरोधातला कायदा याच्यासाठी आम्ही युद्ध पातळीवरती काम करतोय, पण तरी सुद्धा काही पालक मुलींच्या जन्मतारखा बदलून, जन्म दाखले बदलून लग्नाच्या तारखांमध्ये बदल करतात आणि लहान वय असेल तरी ते लहान वय हे 18 वर्ष पूर्ण असं दाखवून अशा पद्धतीचे विवाह करतात। ग्रामीण भागामध्ये हे मोठ्या प्रमाणातला प्रकार आहे। याच्यासाठी आम्ही आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून खरं कारवाई करण्याच्या सूचना देतो। आणि इतकंच नाही तर बालविवाहाच्या ह्या संदर्भामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील या सगळ्यांच्या माध्यमातून कारवाई व्हावी याच्यासाठी सूचना देत असताना यांच्या आढावा बैठक देखील होतो। मी फक्त आता एसपी ऑफिसला आले, मी परत कनेक्ट होते तुम्हाला एक मिनिटात कनेक्ट होतो। बरं, ठीक आहे, ओके। रुपालीताईंशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूया। त्या एका महत्त्वाच्या कामामध्ये आहेत, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊच या। मात्र सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, ही एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आकडेवारी आहे आणि धक्कादायक आकडेवारी आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुली जर माता बनत असतील, त्यांच्यावर इतकी जबाबदारी मातृत्वाची पडत असेल तर काय नेमकं केलं गेलं पाहिजे यापेक्षा आता ही परिस्थिती बदलायची गरज जी आता निर्माण झालेली आहे। कारवाई करून फक्त होणार नाहीये, मानसिकता बदलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, सामाजिक मानसिकता बदलणं गरजेचं आहे। पण ही आकडेवारी आता समोर आल्यानंतर काय नेमकी प्राथमिक कारवाई या सगळ्या संदर्भात केली जाते? ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे। कारण आपण जर पाहिलं तर अल्पवयीन मुलींचं लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर गर्भधारणा होते। ज्या वयामध्ये ती भातुकलीचा खेळ खेळते किंवा बाहुलीसोबत खेळायचं तिचं वय असतं, मात्र तिला गर्भ सांभाळावा लागतो, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे। तर काही ठिकाणी तिचं शिक्षण पूर्ण होत नाही, मात्र 15 ते 18 वर्ष तिचं झालेलं नसतं, 18 वर्षाच्या आधीच तिला या ठिकाणी तिचं लग्न लावून दिलं जातं। यामागची पार्श्वभूमी जर पाहिली तर काही जणांची परिस्थिती ही नाजूक असते आणि घरामध्ये जास्त मुली असतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की ही जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे मुलीचे हात जेवढे लवकर पिवळे केले जातील तेवढं त्या परिवाराला चांगलं होऊ शकतं असं वाटतं। मात्र याचा परिणाम जर पाहिला तर त्या मुलीच्या आयुष्यावरच पडतो। कारण ज्या वयामध्ये तिची परिपक्वता नसते, ती पूर्णपणे तयार नसते, तेव्हा तिची गर्भधारणा होते, त्यानंतर ती आई देखील होते। मात्र ती जबाबदारी ती स्वीकारत असताना तिला मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं। त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो की तिची तयारी नसताना तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी दिल्याच्या नंतर बहुतांश वेळा असं होतं की घरामध्ये कलह सुद्धा होतात आणि बऱ्याच वेळा या वादामुळे काही मुली आहेत ते टोकाचं पाऊल देखील उचलतात। कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा भला मोठा आकडा आहे, कारण 453 मुलींनी एका वर्षामध्ये मुलांना जन्म दिलेला आहे। म्हणजे यांचं 18 वर्ष वय पूर्ण नाहीये। आणि आपण आताच मिळालेल्या माहितीनुसार जर पाहिलं तर काही जण दाखल्यांमध्ये खाडाखोड करतात आणि ज्यांना या लग्नाची माहिती मिळते पोलीस प्रशासन प्रयत्न करतं, मात्र जी आकडेवारी जर पाहिली तर 50 जर विवाह सोहळे होत असतील तर ते रोखले जातात। मात्र हे मोठी आकडेवारी या ठिकाणी आहे, हे रोखणं एक मोठं आव्हान आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एक प्रश्न उपस्थित केला जातो, एवढे मोठे विवाह होत असताना देखील त्या वडिलांना, त्या आईंना या मुलीची काळजी नसते
होते का? एवढ्या कमी वयामध्ये तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली जाते. स्वतःची जबाबदारी झटकत असताना त्या मुलीला एवढं ओझं देणं हे नक्कीच कुठेतरी लाजिरवाणी बाब आहे, धक्कादायक बाब आहे. अगदी खरं आहे. जसं सचिन तुम्ही सांगितलं, लाजिरवाणी बाब आहे आणि ही परिस्थिती बदलणं काळाची गरज आहे. धन्यवाद तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.